द्विक त्रिक चतुष्कच पंचकच शतसमम मासस्य ऊर्धी गृह्याद्वर्णा नाम मनो पूर्वश मनुस्मृतीतील 8वा अध्याय श्लोक क्रमांक 122. याचा अर्थ असा होते की जर एखादा ब्राह्मण कर्ज काढत असेल, पाहिजा, जर एखादा ब्राह्मण कर्ज काढत असेल तर त्याला मासिक व्याजाचा दर 2% असेल. किती टक्के? 2%. जर एखादा क्षत्रिय कर्ज काढत असेल तर त्याला मासिक व्याजाचा दर महिन्याचा असेल 3%. जर एखादा वैश्य कर्ज काढत असेल तर त्याला मासिक व्याजाचा दर असेल 4%, महिन्याचं 4% व्याज भरावं लागेल. आणि जर एखादा शूद्र कर्ज काढत असेल तर त्याला महिन्याचा व्याजाचा दर असेल 5%. हे कुठल्या आधारावर होतं समजलंच नाही कधी. या भामट्यांनी हजारो वर्ष इथं आरक्षण घेतलं. कुठल्या आधारावर घेतलं? हे होतं का आर्थिक आधारावर? नव्हतं ना. जर आर्थिक आधारावर असतं तर सर्वात गरीब कोण? शूद्र. मग सगळ्यात कमी व्याजाचा दर कोणाला असायला पाहिजे होता? शूद्रांना. ब्राह्मणांना असायला पाहिजे होतं का? नाही, कारण ब्राह्मण पूर्वीपासूनच सदन आहेत, बलाढ्य आहेत, वैभव संपन्न आहेत. आजही त्यांची संपत्ती संपत नाही आहे, भरपूर आहेत ब्राह्मण समाजाचे बांधव, बरोबर ना. मग त्यांना व्याजाचा दर कमी आणि जे आर्थिक दृष्ट्या प्रबळ नाहीत, एकदम कमजोर आहे, त्यांना व्याजाचा दर जास्त. हे काय आर्थिक आधारावर होतं काय? मग हजारो वर्ष भामट्यानं तुम्ही जातीच्या वर्णाच्या आधारावरच आरक्षण घेतलं. आता 75 वर्षापासून जर जातीच्या आधारावर आरक्षण भेटू आलं तर तुमच्या पोटात काऊन दुखू राहिलं? हा प्रश्न आम्ही विचारू शकलो पाहिजे की नाही? हा, तेव्हा खऱ्या अर्थाने संविधान यांच्यापर्यंत जाईल, संविधानाचं महत्व कळेल की अरे बावळटांनो, या संविधानात जे आरक्षण दिलंय हे आरक्षण जातीच्या आधारावर काय आहे? कारण या भारतातील मागच्या 2500 वर्षाचा 2000 वर्षाचा इतिहास सुद्धा तोच होता. मग आज जर 75 वर्षापासून हजारो वर्षापासून जे वंचित राहिले, ज्याला माणूस म्हणून स्थान नव्हतं, त्याला जर या संविधानाने आरक्षण दिलं असेल तर मग काय चुकीचं?